कंपनीतच जाते कुठे जाते काय कंपनी जात तिकडे तू सध्या घेऊन निघतो काय तुमची कशी जी बी आपली होती तशी माझी बी आपली होती. अच्छा या आपलं नका बाई ठेवली काय ती बी उसामध्ये. मला तर लव्ह मॅरेज करून पस्तावा झाला हा. नसतं केलं ते लव्ह मॅरेज ते परवडलं असतं. हे असं जनावरांचं करावं लागू राहिलं. आणि माझी आई म्हणली ती चांगलं नोकरीवालं पोरग होतं. आणि मस्त जाता गाडीला किक मारलं का कंपनी ते घर आणि हायच इकडे जनावरांचं करायला. मरू दे मला वैताग आलाय. म्हणता करताना त्याला कस देऊन टाकावं डायरेक्ट घटस्फोट. पण काय प्रेम केले जाऊ बी शकत नाही. खा बाय नु खा. मला तर नाही भेटत खायला तुम्ही तरी खा पोटभर. मरू दे. हॅलो हॅलो काय कंपनीत गेले तिथं बॉम्बटा मारत घरी मी गेली का तुमच्या बैलाचं घराचं करायला आहे काय. मला काय तेवढा करता करून आणलं काय. मला डिवोर्स पाहिजे. हा खरं सांगू राहिले मला डिवोर्स पाहिजे. तलाक पाहिजे मला नाही राहायचं इथं. हा ना काय मी काय गंमत करू राहिले काय. मी नाही रिकामी असं ढोरं फोरायचं करायला. माझ्या आई बापा नव्हते असले शेती भीती. मी नाही करणार. मी ठेवते फोन. मी रिकामी नाही. तुमचं इथं उठलं का सटलं का तेच करीत बसायला. ती 17 टाइम शी करीत. वहिनी कोण सांग बोलायला का जाऊनच पाहतो. ठेवा फोन. वहिनी का हो बसू का बसा. लईच तापेल दिसतंय काय झालं. म्हणजे मी काही शेगडी बिडी का तापायला. अहो फोन बिन चालू आता म्हणलं काय वहिनी बडबड करीत आहे. केला ना तुमच्या भावाला. काय हो काय नाही रोजच. मग काय रोजच म्हणत त्याला कोण रडल. आता कोण नेलं. अहो मेला कोण नाही. काय नाही तुमच्या भावाचं नाही काय पटाणाचा आता. पटाना कावर काय झालं. काय नाही त्यांचं काय मस्त उठायचं आंघोळ पांघोळ करायची डब्बा घ्यायचा गाडीला किक मारायची आणि कंपनी जायचं. हा ना वहिनी तुम्हाला लय काम करायला लागत. सकाळी उठायचं पाठीनंतर डब्बा करायचा जनावरांचं करायचं शेतातलं करायचं. मी माझे बघा मी किती गोरे होते कशी काळी काळी झाली. पायाच्या शेणामध्ये राव काळ्या पाडल्या. आणि एक यांची ती गाय ढोर मसाले काय ते काय माहिती. गाई 5 मिनिटं त्यांना खायला प्यायला लागतं. लय अवघड काम आहे. आपल्याकडे जनावरच नाही. मग मी काय करू. नाही टाळणच नाही आपली तुम्हाला. हा मग मी काय करू. काय करायचं नाही. हा मग तुमचं बरं आहे. तुमचं लग्न झालं तुमच्या बायकोला काही काम नाही राहायचं. इथं माझ्यासारखं पाहिलं ना माझं तर लव्ह मॅरेज तुमच्या भावासोबत. पण तुमच्या भावाला माझी कवडी मात्र किंमत नाही. मग असंच राहत ते लग्न काही प्रेम दाखवते. मग लग्नानंतर नाही राहत ना. नाही राहत ते दिसतच मला. पण लग्नानंतर जे प्रेम होतं ना त्याला खरं प्रेम. लग्नानंतर प्रेम होता. हा म्हणजे मी अरेंज मॅरेज करायला पाहिजे. मग लग्न झाल्याच्या नंतर चुकलंच माझं. मी ना मम्मी म्हणत होती तेच तसंच मला झालंय. तुमचं झालंय काय झालंय बॉस. लग्नानंतर प्रेम झालंय. तुमचं लग्न झालं नाही मग दुसऱ्या व्यक्तीचं होईल. अच्छा म्हणजे काही नाही. बरं ऐका ना वहिनी. अहो तुम्ही जाऊ द्या. तुम्हीच माझं ऐका. काय माझं ना डोकं दुखू राहिले. एक तर तुमचे भाऊ बी नाही गोळ्या आणून दे म्हणून. चालतंय का जाऊ कुठं दवाखान्यात. डोकं दुखायला आता दवाखान्यात जायचं. मग चला ना मी येतो तुम्हाला. तुमचे भाऊ आहे ना मला अशी काळी गोळी आणून देतात. ते आणून देतात का काळी. हा ते काळ्या कागदात राहते ती गोळी पा. मी तर नाही काळ्या गोळ्या खाली. तुमच्या भावाला विचारा फोन करू सांगते. काल विचारते त्याला फोन केला परत म्हणजे तुम्हा बायको बी काय पाहिला. हा तुमचं एकट्याला 36चा आकडा आहे. सख्खे चुलत भाऊ असं तुमचं वाकडं आहे का बरं असं. तुम्हाला माहिती मग तो नाचलीच मी येत राहतो. हा मग तुम्ही ते असलं का बरं येत नाही. नाही ते येडे जाऊ द्या. अहो मानावर येडा नाही गाडीवर जाऊ आपण. लय हुशार आहे तुम्हाला नाही माहिती. तुमचं डोकं दुखत ना तुम्ही गाडीवर जाऊ आपण. चला बसा मासा गाडीवर जाऊन येऊ आपण. अहो वहिनी त्याला नाही काळजी पण मला आहे ना तुमची काळजी. ते मात्र करे त्यांना नाही माहिती काळजी. पण म्हणजे ते जशी आधी काळजी घ्यायची तशी तुम्ही घ्या नाही काळजी. पण त्यांना काय झालं काय माहिती एवढ्यातले बदलले. अहो तुम्हाला माहिती भूत बाबा म्हणजे भूत बाबा नाही त्याला ना बाईक न्यायला लागेल. बायका कशाला त्याचं लपड आहे बाई. हो काय बी नका बोलू. प्रेम माझ्या केला लपड दुसऱ्या सांगा जिवंत सोडेल का मी. असं लय करीत लय करीत लय करीत असं मनावर नाही तशातला.
त्याला तुम्ही ओळखीते का मी ओळखीतो? मी ओळखीते. कस काय? ते मला एवढे घाबरता का दुसऱ्या बायका पाहायचं तर विषय लय लांब राहिला. अहो तो दररोज कामाला जातोय, हा मग. तुम्ही घरी राहते. हा मग. तुम्हाला माहिती का तो कुठे जातो? नाही. मग कंपनीतच जातो, कुठे जातो? काय कंपनी जात तिकडे दिवसात बाहेर घेऊन येतो आणि काय ऊसात बाय घेऊन येतो तर तुम्ही कधी पाहिलं? अहो ते टोळी 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 हा ते म्हणजे मॅनेजर तो. कंपनीचं काम सोडून इकडे कशाला जाईल? अहो तो कंपनीत नाही जात. कंपनी तिथे वर्कर म्हणून. वर्कर नाही ते ऊसामध्ये त्या बाया निंदी त्यांना त्यांच्या माग माग हिंडतोय. काय? हा ते ऊसाचं कॉन्ट्रॅक्ट घेतोय तो. ऊस नाही, नाही. निंदायचे मोठे मोठे नाही, 5-5 नाही, मी 10-10 स्वतः त्यांच्या एकरचे. कंपनीत जाऊन येईल. अहो ते तुम्हाला नेला असेल त्यांनी मुद्दम. मुद्दाम कशाला नेईन? त्यांचे बाल त्यांचे मित्र बी होते तिथं. ते काय त्यांच्याशी बी बोलले मी. मित्रांना पैसे दिले का सांगा ते असा 2 दिवस खोटं बोला म्हणून काय हा का? तुम्हाला फासावलंय काय? हा का? मग मग आता माझ्याकडे काय ऑप्शनच नाही दुसरा. तुमच्या ऑप्शन तसं आहे तसं तुम्ही मी- टेन्शन ना तसं मी घेऊ. त्यांना- ऑप्शन तुम्ही ऐका माझं. काय तसं मी त्यांना मागितलं म्हटलं मला दिवस देऊन टाका, तलाक पाहिजे मला. मी घेऊन नाही. टाका बिंदास घेऊन टाका माझ्याकडे वकिली चालत्या का लगेच आता लगेच मला लगेच जाऊ एवढे घाईवर मोकळ्या वा मी आहे टेन्शन ना घेऊ. थांबा, मी त्यांना फोन करून सांगते मला दिवस हा पाहिजे. लगेच फोन ला त्याला काय वाटतं बायकोला फशी हॅलो? एवढी चांगली बायको. हॅलो, तुमचं लपड चालू आहे ना? मला माहिती आहे, मला ना आता दिवस पाहिजे. मी चालले भाऊजींसोबत. तलाक पाहिजे मला. केव्हा फोन? त्याला सांगा दार असतं काही काय? त्याला मला माल नाही राहतो सांगा. हा, मला नाही राहायचं तुझ्या संग असं अजून काही. त्याला मला फोन नको करू मला. फोन नको करू मला अजून काही. बस एवढं. बस एवढंच. हा मी चालली वकिलात. मी चालले वकिलाकडे, तुम्हाला नोटीस पाठवून देईन. मी चालले भाऊजींसोबत. भाऊजी हाय मला सांभाळ मला. भाऊजी म्हणून राहिले मी सांभाळायला तयारी. हा तुम्ही तिकडे बायांसोबत लपडे करीत होणार आता. ठेवा फोन. बस का सांगितलं? हा बस चला आता वकिलाकडे जाऊन. लगेच जायचं का? हा, मग आता कशाला लांब व्हायचं? मग फोन आहे नेमकं तू 1 नंबर लाव बरं त्या वकील हाय का वकील बघू मी टाकते आणि इकडे. हॅलो वकील साहेब आहे का? बर बर हा का हा चालत आलो. एक केस होती तेवढी ना आपल्याला क्लोज करायची. हा बर ठीक आहे ठीक चालत. क्लोज करायची म्हणजे? हा म्हणजे मिटवायचंय ऐका ना. वहिनी ते 4-5 दिवस गावाला गेले. हो भाऊजी, तुम्ही म्हणून राहिले खरं, पण मानावर माझं लय प्रेम आहे हो. असू द्या हो तू बाहेर लपडे करते चालतं का तुम्हाला? मला नाही वाटत असं करेल म्हणून. तुम्हाला काय माहिती मला आपण माहिती त्यांना मी धडा त्याला शिकवायला असं करू पाहिली. शकतो. तू पाहिले? मग मग तुम्ही फोटो काढून ठेवायचा ना. अहो मा फोन टायमिंग चार्जिंग नाही राहत ना. तुमचं कधी काय चार्जिंग राहतं टायमिंग वर? टायमिंग कधीच रेंज येत नाही चार्जिंग राहत नाही. बरं चला आता वकिला का जाऊ. लावो तो ऐका- इकडे नाही तो ऐका गावाला ना, ऐका जायले. ना, मी काय म्हणते, तो 4-5 दिवस जायले तुम्ही थांबा आपण नंतर जाऊ. इकडेच थांबू का? हा इकडे थांबा मग आता थोडे दिवस जाते म्हणजे एवढं. मला परत 4-5 दिवस त्यांचं उठून सकाळी परत ते डबे बिबे बनवायचे, हे गुरं डोरायचं करावं मग लागेल. एक काम करा चला आपले घरी. हा मग म्हणजे भाऊ त्या भांडणं तुमच्या मारा मी येते मध्ये सोडायला, म्हणजे मला मारू द्या मानावर आहे म्हणजे मी याच्या घरी काय करीत होती याचा आधी तुमचं पटत नाही. पटायचं नाही विषय तुम्ही मला नाही वाटत तो मानावर असं करीन म्हणून. अहो तो एवढे करीतोय 3-4 वर्षापासून प्रेम आहे आमचं. तो करीतोय तुम्हाला काय माहिती? करीतो मग माझं लग्न कशाला केलं असतं? ते काय माहिती का पोरी दाखवायचं भेटत नसं म्हणून ना. खायचं एक दाखवायचे कासरा. हा ते पण असू शकतं. नाही. म्हणजे काय म्हणतात ना, सापाचे चावाचे दात वेगळे ना डसाचे दात वेगळे. चावायचे आणि डासायचे एकच. हा ते काय ते खायचे वेगळे आणि ते काहीतरी राहतं ते. तुम्ही इंग्लिश नका चावळू वहिनी एक काम करा त्याला तुम्ही डायरेक्ट सरळ आहे ना दिवस घेऊन टाका. सांगितलं ना मी आता, हा. तुम्हीच म्हटलं तसं. आणि ना एक काम करा अजून एक गोष्ट काय? तुम्ही माझ्यासंग लग्न करा. काय हाय नाही हाय तीच ऐक म्हणजे आम्ही तो निघून फुफड्यात पडू काय? म्हणजे मी म्हणजे या घरातून सुटायचं आणि त्या घरात येऊन आपटायचं का? अगं भारी ना आपले जनावर नाही काही नाही काही तुला काय तू ताण आता चिडू बरं सांग म्हणून त्याकडे आहे बी नाही काही. सांड नाही मी मग? कामाला जातोय. कुठे कामाला मानावर ते 1 महिन्याचा पगार आणतो. हा ना तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला सुखात ठेवीन मी वहिनी. या कधीचा असा दिवा लावला आणि दुसरा काय लावी? वहिनी मा ऐका तुम्ही काय त्याच्या नका नाही लागले तुम्ही. नाही तर मी 3 वर्षापूर्वीच लागले. मग आता मग आता तुम्ही मारायला लागा ना. ते कसं? मग असंच लागायचं जसे त्याच्या लागले तसे. हा ते प्रेम राहतं. एकदाच होतं. कायचे प्रेम आणि प्रेम काय एकदाच होतं, घडी घडी होत नाही. घडी घडी होतं ते प्रेम नाही राहत, त्याला फालतूपणा म्हणतात. म्हणजे प्रेम बिम राहतं काय हा अशा काही गोष्टी आहे का? हा तुम्हाला झालं कधी प्रेम? मग झालं कोणावर? तुमच्या हा? मग मग तुम्ही मला डोळ्यात ठेवून होतात का? डोळाने वहिनी मला तुम्ही ना जेव्हा तुम्ही इथं आल्या ना तेव्हापासून आवडतात. पण एवढं भांडते का तुमच्या भावाची बायको आहे? असू द्या ना मग काय झाले काय झालं म्हणजे? त्याला काय होते त्याला काय होतं म्हणजे? काय होत नाही. आजकाल सगळं चालत. मग सगळं चालू तुम्हाला माहिती. आता गाडी जरी मान हवं पण तुम्ही चाली त्या पुढे मग इथे
मी का चालवली ते चालू द्या ना. मग आता मला एक सांगा, ती तुमची गाडी तुमच्या आईचं नाव आहे ना, हा, तुम्ही चालू ना. हा. हा, मग गाडी कोणाचं नाव रजिस्टर असू द्या, ड्रायव्हर कोणी पण असू शकतो. हा मग ही तुमचे भाऊ चालू ती गाडी कोणती ती. ही मी चालली. हा? मग एवढं काय त्याचं. म्हणजे मी काय गाडी बिडी काय अहो तुम्हाला उदाहरण दिलं हो. कशाचं उदाहरण याचं ते माझ्या गेला डोक्यावरून. मला कळानाच मी काय बोलताय. मला ते माझ्या डोक्यात सांग झाले मला काही कळणार बी या बाबाचं लपडं बी. अहो त्याला जाऊ ते द्या, बी त्याला तुम्ही ऊसामध्ये धरलं म्हणताय. त्याला गोळी मारा तुम्ही. तो ऊसात जाऊ नाही तर मक्का जाऊ, आपल्या काही घेणं आहे का. असं कसं प्रेम माझ्यावर लपडं तिच्या संग आपण रूम जाऊ, चांगली रूम घेऊन तिथे राहू, काय अडचण नाही. म्हणजे अहो रूम घेऊन राहू ना चांगली. इकडे तुम्हाला मला आवडत नसेल तर हा एकदा दिवस होते मग पाहू. विचार करा माझा. हा चांगलाच आहे मी याला. हा चांगले काय कमी आहे माझ्या. अहो हा ना मग चांगलं नाही मी कुठं काय नाही, म्हणून ते राहिले काही विचार नाही. करते म्हटलं आधी या बाबा कोणती व्यवस्था घेऊ द्या मला. तलाक झाल्याशिवाय मी काहीच नाही करणार पुढं. तलाक झाल्यावर मग मी दुसरं लग्न करेन. नक्की का? हा मला घेऊन टाका लवकर. मग ते आता ते डॉक्टर आहे, ते आता डॉक्टर डॉक्टर वकील गेले, त्याच्या आईला त्याचे लग्न लावायला कुठे कोणाचं काय माहिती म्हणा. बरं लवकर झाला असं तर लगेच शुभ लग्न केलं असतं आपण. बरोबर आहे. करशाल का तुम्ही. हा नाही करील ना तेवढं तर होऊ द्या. नक्की हा तुमच्या भावाची शपथ म्हणजे तुमची शपथ. मानक घेऊ. मग तू नाही केलं मी मरून जाईल. मानक शपथ घेऊ. म्हणजे तुम्हाला भरोसा नाही मग उठा इडून. होय तसं नाही. मग मग तो नाही समजतो नवरे नाही म्हणजे तो. तुमच्या भावाने मला फसवलं आता तुम्ही बी तसंच बोल राहिले. मी काय फसवतो. हा मग म्हणे माझी शपथ न घेऊ. मी उलट तुला चांगलं सांगितलं. तुला तुम्हाला अयो डायरेक्ट तुला अहो वहिनी आता आता असं म्हणा, आता तुम्ही दिवस घ्या ना माझ्या बायकोच झाली ना अर्धी माझी. हे? एवढ्या लागे दिवसाला सुप्रीम पाहिले का काय होत एवढ्या काय वर होता का तो. म्हणजे आता तू डायरेक्ट म्हणजे तुम्ही मला हा ते तुमची कशी जी बी आपली होती तशी माझी बी आपली होती. अशी येपलून नका देऊ ना. म्हणजे मग इथं तुम्हाला माझ्या दुकानच कळायला जाऊ द्या. आता काय. हा मग काय इथं माझ्या डोक्याला एवढा वैताग झाला तुमच्या भावाचं लपडं कळालंय मला. अहो वहिनी जाऊ द्या मोर द्या. मग ऐका तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना तुमच्यासाठी. तुम्ही ना आता काय म्हणता सगळं माव सोडून द्या. तुमचा भाऊ असंच म्हणला होता लग्नाच्या आधी कॉलेजला होते तेव्हा. तो म्हणला का त्यांनी केलं का पुरं. काही नाही नाही केलं. मी दाखवलं. करणार आहे. मी करतो. केलं म्हणजे बात ना. तुम्हाला मा विश्वास नाही का. विश्वास मग आता कोणावर ठेवून कोण नको आज झालंय. मा उठवा ना. बरं नक्की का. हा मग मी जाऊ का आता. हा पण तेवढं आणि- दिवसचं बघा. दिवस तुम्ही बघतो त्याला काय तो गेला त्याच्या इथं लग्न लावायचं ओळखी. तो बी कुठे गेला तर पडला. मग सांगा तो काय त्याच्या इथं लग्न लावायला गेला ना तो इकडे दिवस करायचा तर दिलं विषय सोडून आणि गेला तिकडे. बरं मग मी काय करते आज मी पॅकिंग पिकिंग करून ठेवते सगळी. सगळं काय असेल नसेल पार नाकापासून तर डायरेक्ट केसापर्यंत हा सगळं क्लिप ब्लिप सगळं घेते. सगळंच घ्यायचं. नेल पेंट बी घेते. हा कारण असतील ते- नसतील ते कारण की कपडे ते मी पैसे घेईल. सगळ्या साड्या बिड्या. का बरं तुम्ही नाही घेणार का. नाही तुझ्या ज्या आहे ते घे. नाही मी ते घेईन. काय कपडे बिपडे नाही घेणार ते त्यांनी घ्यायले ना मग त्यांचं काही त्यांचं आहे का ते. हा. बर मी घेतो मग माझं. पण मग दिवस आता फिक्स म्हटल्यावर 100%. मग आता एवढं लपडं कळाले ते कुठं कामाला नाही मला कळाले बाहेर मागे जाता भेटले मी काय राहील आणि आपल्याला फड कळू नका देऊ कोणाला. लोकांना. नाही दिवस झाले डाय लग्न. हा नाही तर मग म्हणलं चला तोपर्यंत मी तुमच्या आईक जाते आता बसायचं. माझ्या आई का काला जाती तू. डोकं दुखू राहिलं मग शांत करायला जाते ना विचारपूस करते जराशी. मी देतो दाबून. काय नको डोकं डोकं काही चांगलं. गरज नाही मला डोकं दाबायची मी घेईन दाबून. मी जाऊ का पण मला हा जा मला जाऊशीच वाटा मग. मग मी जाऊ का तुम्ही नका जाऊ. मग आता असं वाट राहिले का मग असंच लग्न केलं बाया. दिवस होऊ द्या. मला करमत नाही असं. तोपर्यंत वाटतं जसे आतापर्यंत पाहिले. आता पण ती डोकं चालतेच माहिती मग. हा बरं मग आता तुम्ही जा. हं. परत आहे ना तुमच्या भावाने इथं बसलेलं पाहिलं ते आता असं आग लागली ते निघून यायला बसला कंपनीतून. हा ना. कंपनी का नाही म्हणते तुम्ही त्या कोणत्या बाय माग उसाच्या अहो, गाडी ते काय. कॉन्ट्रॅक्ट घेत ती हा. बाया उस निंदायच्या नाही करवाजाने बाहेर राहत्या. हा त्या बाया मान हिंडते. इकडे ऊस पातील तिकडे ऊस पातील तिकडेच बाया पटावल्या. तिकडेच बाया उसात घाली ते निंदायला. बरं वहिनी येतो मग मी. हा वहिनी हा, मग आता तेवढं वहिनीच म्हणा लागेल. बरं या हा? तुम्ही दिले सांगून तिकडे मानावर जातो कुठं. पुढं म्हणजे हा कुठं ते ते उसात जातो त्या बाया घेऊन निंदायला. जा तुम्ही वाहत. हा तिकडच लागला त्या बाईचा नाक त्याला. ती बाई सापडेल का मला. ती विषयाची काय गेली तुम्हाला. आणि आता काय घेणं देणं मी नाही. आहे ना आता. हा बरोबर आहे. मी जाऊ का आता. हा
लोड घेऊ नका. नाही नाही नंबर आहे का? आहे. फोन करा हा संध्याकाळी. हा काय काम लागलं हा करते आता जातो मी. येऊ का? हा दिले ते काय सांगा माझ्या नवरा कुठं जातोय. उसात जाताय ना तो हा उसात जातो जा. निंदायला बाहेर घेऊ. तुम्ही कुठं जाल? मी जाईल रूम. रूमवर म्हणजे? अहो मग आपल्याला राहिलं रूम लागेल ना आता. तेच म्हणलं तुमचं घर इथं आहे. इथं नाही थांबायचं. हा, इथं जा. तुम्ही करताय. हा मी तिकडे जातो ते रूम. डोरायचं करू करूच वाटतं का आलंय मोठं. जाऊ का? हा सोडवायला येऊ? नाही नाही मी मग जातो. जा ना. हा. त्याच जा जा म्हणून राहिले तर जाई ना बी. येऊ दे शान यांच्या बेताच पाहते. बाई ठेवली काय ती बी उसामध्ये. मला सांगत कंपनीत जातो मी. पाहतेच मी यांच्याकडे आता. आणि असे जर दीर राहिले ना तर अशा वहिनीचं चांगलंच काढल्याने एखादा असता चांगला समजून सांगता. नाही यांचा तर वहिनीवच डोळा सांगते त्यांच्याकडे बेताच पाहते जरासं.